कुठल्याही आदर्श कलाकृतीचा गाभा त्या कलाकृतीच्या अमूर्त आशयात असतो. हा अमूर्त आशय चित्रांच्या बाबतीमध्ये डिझाईन स्ट्रॅटेजी नावाची जी गोष्ट असते तिच्यातून निर्माण होत असतो. ही कलाकाराची जबाबदारी असते. डिझाईन स्ट्रॅटेजी वेगळी आणि कॉम्पोजिशन वेगळं. याबाबत आमच्याकडे फारसं लोकांना माहिती कमी आहे. त्यामुळे कंपोजिशन छान आहे असं म्हणून सगळे लोक तेवढ्यावरती सगळं गुंडाळून ठेवतात आणि अमूर्त आशय त्या डिझाईन स्ट्रॅटेजीमध्ये असतो हे पूर्णपणे विसरलं असलं. तर माझ्या मते तुमच्या ह्या प्रदर्शनाचं वैशिष्ट्य असं आहे की त्यातला सब्जेक्ट मॅटर तर महत्त्वाचा आहेच. एका म्हणजे खूप आकर्षक असा तो सब्जेक्ट मॅटर आहे. परंतु त्याहीपेक्षा तुम्ही योजलेली डिझाईन स्ट्रॅटेजी म्हणजे तुम्ही शूट करता वेळी तिला त्या डिझाईन स्ट्रॅटेजीला पहिल्यांदा हेरलंय ही गोष्ट मला अतिशय महत्त्वाची वाटते. आणि या सगळ्या चित्रातून खास करून या चित्रामध्ये ह्या स्टेप्स आहेत, वेलच्या स्टेप्स आहेत, त्या चित्रामध्ये मला ही डिझाईन स्ट्रॅटेजी अशी प्रकर्षाने दिसते, दाखवता येते. तेव्हा आता मी असं तुम्हाला सांगेन की डिझाईन स्ट्रॅटेजीच्या दृष्टीने याच्यातल्या आडव्या रेषा सगळ्या पॅरलल आहेत, त्या खूप महत्त्वाच्या आहेत. तर त्याच्यात जवळपास म्हणजे मेजरमेंट पाहिलं ना उंचीचं तर सारखं आहे. परंतु हा जो चित्राचा अवकाश आहे त्याची विभागणी इतक्या सुंदर रीतीने झालेली आहे की हा एक भाग पहिल्यांदा नजरेला येतो जो लाईट आहे, त्याच्यात टेक्स्चर्स आहेत, हे सगळं छानच आहे. तुलनेने लहान असा भाग इथं आहे म्हणजे ही बेसिक डिझाईन स्ट्रॅटेजीचं बेसिक मांडणी आहे. ते सारखे असते तर ती डिझाईन स्ट्रॅटेजी बरी दिसली नसते. दुसरी एक गोष्ट म्हणजे वरच्या भागामध्ये ग्रे रंग जास्ती आहे, खालच्या भागामध्ये लाईट पडल्यामुळे तो व्हाईट एरिया जास्ती आहे. दोन्हीचा बॅलन्स आहे म्हणजे यातलं त्यात त्यातलं यात असं जे व्हायला पाहिजे, यिन यांग म्हणतो ते खूप सुंदर रीतीने जमलेलं आहे. आणि या खालच्या भागाला न्याय देणारी अशी ही आडवी लाईन दिसते. तर त्यामुळे याचा अर्थ वाढतो आणि त्या लाईनचाही अर्थ वाढतो चित्राच्या दृष्टीने. तर हे फार छान झालेलं आहे या चित्रात. आणि त्यामुळे ह्या बेसिक डिव्हिजन्स, ही वरचे डिव्हिजन, त्याच्याकडे मोठी डिव्हिजन, त्याखालची त्याहूनही मोठी डिव्हिजन, आणि त्याच्यात तुम्ही ह्या स्टेप्सचा वापर इतका सुंदर करून घेतलेला आहे की त्या स्टेप्स आणि त्याच्या पडणाऱ्या शॅडोज याचा अतिशय सुंदर उपयोग झालेला आहे याच्यात. आणि त्यामुळे ही सगळ्यात मोठी पायऱ्यांची एक ओळ दिसते, नंतर ही एक छोटी ओळ दिसते आणि इकडच्या बाजूला पायऱ्यांची ओळ अशी नाही आहे पण त्याच्या शॅडोज पडलेले दिसतात. तर ह्याचा अतिशय कलात्मक उपयोग तुमच्याकडून झालेला आहे आणि हे मला खूप महत्त्वाचं वाटतं.